विरार रेल्वे उड्डाणपुलावरील अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी लावण्यात आलेला गर्डर एका टेम्पोच्या धडकेत कोसळला असल्याची घटना घडली आहे। विरार पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहने जाऊ नयेत यासाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस गर्डर लावण्यात आले आहेत। मात्र काही वाहने विशेष करून टेम्पो व बस या उड्डाणपुलावरून प्रवास करताना दिसत आहेत। असाच एक टेम्पो मंगळवारी दुपारी उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील भागातून जात होता। यावेळी टेम्पोमुळे गर्डरच्या खांबाला धक्का लागून गर्डर एका बाजूने खाली आला। यामुळे टेम्पो अडकल्याने वाहतूक कोंडी झाली असल्याचे पाहावयास मिळाले। सदर घटनेची माहिती मनसेचे दिनेश अहिरे यांनी महापालिका प्रशासनाला दिली असता महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येत जेसीबीच्या सहाय्याने गर्डर टाकण्याचे काम केले। यावेळी महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत नगरसेविका ममता सुमन यांचीही उपस्थिती होती। यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। काही टेम्पो व बस चालक गर्डरला घासून वाहने उड्डाणपुलावरून घेऊन जात असल्याचे प्रकार घडत आहेत। त्यामुळे अशा वाहन चालकामुळे अपघात घडू शकतो। म्हणून उड्डाणपुलावर अशा प्रकारचे अवजड वाहने चालवित असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे।